दरम्यान डॉक्टर नरेंद्र जाधवांनी उद्धव ठाकरेंची काही वेळापूर्वी भेट घेतली होती। ते नंतर भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। नरेंद्र जाधव हे त्रिभाषा समितीचे अध्यक्ष आहेत। उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे। मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या ही भेट झाली। या भेटीमध्ये नेमकं काय झालं याचा सुद्धा तपशील अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या समोर येईलच। मात्र मराठी भाषेच्या साठी ही बैठक होती असं सुद्धा बोललं जात आहे। खरं म्हणजे मला जास्त बोलता येणार नाही आहे, मात्र मी आत्ताच मातोश्रीमध्ये चर्चा संपून मी बाहेर पडतो आहे। माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेला आदित्यसुद्धा उपस्थित होते आणि अतिशय चांगला आमचा संवाद झाला। सुसंवाद ज्याला म्हणता येईल तसा सुसंवाद झाला। आणि पूर्वी त्यांची अशी कल्पना झाली होती की हिंदीची सक्ती करण्यासाठीच ही समिती निर्माण करण्यात आलेली आहे। तसं काही नाही याची मी त्यांना ग्वाही दिली आणि त्यांचा हाच आग्रह आहे की हिंदी असायला हरकत नाही, परंतु कधीही हिंदीची पहिलीपासून सक्ती असता कामा नये हा मुद्दा त्यांनी ठासून मांडलेला आहे की हिंदी असली तरी चालेल, परंतु पहिलीपासून सक्तीची हिंदी असता कामा नये। या अनुषंगानं त्रिभाषा धोरणावर आणि इतर शालेय शिक्षणाच्या इतर अनेक बाबींवर आमची विस्तृत चर्चा झाली। अतिशय चांगला संवाद झाला आणि मी अतिशय समाधानी आहे। आणि यानंतर आजच दुपारी नाशिकला जाणार आहोत। नाशिकला उद्या दिवसभर आम्ही जनमताचा आदर राखून त्यांचं समजावून घेणार आहोत। त्याचप्रमाणे परवा नाही 13 म्हणजे उद्या नाशिकमध्ये आणि 13 तारखेला पुण्यामध्ये आम्ही असे संवादाचा आउटरीच ज्याला म्हणतात तो संवादाचा कार्यक्रम घेणार आहोत। त्यातून लोकांची काय भावना आहे, लोकांचे काय प्रश्न आहेत, या बाबतीमध्ये भूमिका काय आहे ते आम्ही समजावून घ्यायचा प्रयत्न करू। काही गैरसमज होते का हिंदीच्या मुद्द्यामध्ये तुम्ही दूर केलेत का? त्यांचा गैरसमज असा होता की ही समितीच निर्माण केलेली आहे ती हिंदी सक्ती करण्यासाठी, आणि तसं नाही। हा निर्वाळा मी त्यांना दिला, तशी मी त्यांना ग्वाही दिली आणि त्यावर त्यांचं संपूर्ण समाधान झालेलं आहे असं मला वाटतं। आचारसंहितेमुळे मी जास्त बोलू शकणार नाही। अहवाल 20 डिसेंबरपर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे। शॉर्टमध्ये हिंदीमध्ये सांगा। नाही आता